नमस्कार सर, माझं नाव अनिकेत अनिल जमदाडे आणि मी सागर जाधव यांच्या अंडर प्रोजेक्ट केला आहे. माझ्या प्रोजेक्टचं नाव आहे डेव्हलपमेंट अँड ॲप्लिकेशन्स ऑफ न्यू इयर सीड कोटिंग फॉर्म्युलेशन युजिंग ब्लुमिया लॅसेरा प्लांट एक्स्ट्रॅक्ट. म्हणजे मी काही सीड कोटिंगचं फॉर्म्युलेशन बनवलं आहे. मग त्या सीड कोटिंग फॉर्म्युलेशन बनवलं आहे कारण आपण आत्ता बघतो की आपण जेव्हा शेतामध्ये बियाणं पेरतो, बियाणं पेरल्यानंतर आपण 10 सीड्स पेरल्या तर त्यामध्ये आहे अशा सीड्स उगवून येत नाहीत. त्यासाठी आपल्याला हे फॉर्म्युलेशन मदत करते. मग त्यासाठी मी काय केलं की ब्लुमिया लॅसेरा ही एक वीड आहे सर, त्या वीडचा एक्स्ट्रॅक्ट काढला आणि तो आपण ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट म्हणून यूज केला. मग फॉर्म्युलेशन डेव्हलपमेंट करण्यासाठी मी वेगवेगळे कॉम्पोनंट्स यूज केले फॉर्म्युलेशन आणि त्यानंतर आम्ही ते डेव्हलप केल्यानंतर त्याच्या पॅरामीटर्स चेक केले. पॅरामीटर्स चेकमध्ये मी pH चेक केला, डेन्सिटी चेक केली आणि इमल्शन स्टॅबिलिटी चेक केली. आफ्टर 24 hours दिस इमल्शन स्टॅबिलिटी इज क्लिअर, सो इट वॉज यूज टू द डेव्हलपमेंट ॲप्लिकेशन. मग त्यानंतर मी सीड कोटिंग केलं. त्या सीड कोटिंग केल्यानंतर मी त्यासाठी सर कॉर्न हे सीड निवडलं. कॉर्न सीड निवडलं कारण त्याच्यावरचं जे कोट आहे ते जरा हार्ड असते आणि हार्ड कोटिंग असल्यामुळे ते उगवण्यासाठी त्रासदायक असते. मग त्यानंतर जेव्हा ह्याच्यावर मी ट्रायल घेतल्यानंतर 4 ट्रायल लावल्या. एकामध्ये कंट्रोल घेतलं, एकामध्ये 1% घेतलं, एकामध्ये 1.5% घेतलं आणि एकामध्ये 2% घेतलं. आणि आफ्टर 7 days मग मी ह्याचा रिझल्ट बघितले सर. यामध्ये ज्यामध्ये आपण ज्यामध्ये कोटिंग केलेलं नाही त्यामध्ये 60% जर्मिनेशन झालं, 1%मध्ये 70% जर्मिनेट झालं, 1.5 कॉन्सन्ट्रेटमध्ये 90% जर्मिनेट झालं आणि 2%मध्ये 2 पॉईंट कॉन्सन्ट्रेशनमध्ये 100% कॉन्सन्ट्रेशन झालं. मग हे जे मी बनवलेलं फॉर्म्युलेशन आहे सर, हे सर जर्मिनेशन ग्रोथसाठी यूजफुल आहे. प्लस हे इको फ्रेंडली आहे. हे कोणतीही जास्त टॉक्झिसिटी याची नाही आहे आणि लो कॉस्ट आहे. जेणेकरून फार्मरला ते इझिली अवेलेबल होईल आणि इझिली तो यूज करू शकेल आणि आपली यील्ड वाढवू शकेल. थँक्यू.